नमस्कार मंडळी, शुभ सकाळ, जय श्रीराम। सकाळची सुरुवात माझी ॲज युजल शेतातनच होते। म्हणजे आजचा माझा असं म्हणजे वर्किंग डेज म्हणला आजचा शेवटचा दिवस आहे, कारण आता सगळं हे झालेलं आहे, कार्यक्रम समाप्त। आता याला बंद करायला आलेलं आहे, म्हणजे उद्यापासून थोडंसं रिलॅक्स आहे, कारण आता आजच शेवटची ती गाडी मालची गाडी आहे। कारण आज आहे ना ते खाली पडलेले झाड आहे ना ते काढणार आहे आम्ही वापस। आता आलो होतो हे बंद करायला, त्यानंतर आता हे फिल्टर खोलून याला साफ करावं लागेल। त्यानंतर तिकडे एक विहीर आहे त्या साईडला, तिचं फिल्टर खोलून साफ करावं लागेल आणि मग वापस तिकडे धरणात जाऊन तिथं 8 वाजेपर्यंत थांबावं लागेल, कारण तिकडचं लाईट ये जाय करते ना, मग तिकडे ड्यू वगैरे पडतो का ते पण बघावं लागेल। पप्पा आता तिकडच्या विहिरीवर थांबलेले, कारण तिकडे पाणी कमी, तिला बंद करावं लागेल। जर आम्ही इकडे राहिलो दोघी जण, मग तिकडे कोण लक्ष देईल, म्हणून पप्पाला वाटलं तुम्ही तिकडे थांबा, मी इकडे जाऊन येतो म्हटलं। आता मी आलो आणि आता साफ करतोय। आपलं कसं पाण्याचं फिल्टर असतं तसं हे केळी म्हणजे यांच्या पण पाणीचं फिल्टर असतं, याच्यातनं गंदी घाण पासून मग या पाईपलाईन थ्रू पूर्ण शेतात जाते। त्यांना पण फिल्टर पाणी लागतं ना, कारण मग विहिरीचं पाणी असतं चांगलं, त्याला पण नॉर्मल जर फिल्टर केलं ना तर मग अजून त्यांना पण चांगले हे भेटतं। ती तिकडची झाली, आता ही इकडची विहीर हे बघा, हिच्यात फक्त कितूसच पाणी बघितलं ना, काही नाही, फक्त 1 तास चाललेली। पण आता ही हे वाला खोलून याला वापस साफ करावं लागेल। आता ह्याला साफ करतोय, हे असं साफ करावं लागतं याला बाहेर काढून याच्यात अशी जर घाण लागेल राहिली तर तिला पूर्ण असं ग्रीन म्हणजे शेवाळ जर लागेल राहिलं ना, त्याला असं पूर्ण क्लीन करून साफ करावं लागतं। त्याला वापस फिट करावं लागेल, असं वापस क्लीन म्हणजे हे ना असं या लाईनीतच असं फिट बसलं पाहिजे। ही जी लाईन आहे ना अशी मध्ये अजून जाईल मध्ये, आता माझ्या हातात कॅमेरा नाही बसलाय, फिट बसलेलं आहे आणि मग हे झाकण लावून त्याने पॅक कर। आता केले हे दोघे फिल्टर साफ आणि त्यानंतर आता ते डिगीच्या धरणात जाऊन त्या मोटरसाठी थांबावं लागेल। बघितलं ना कसं साफ करावं लागतं फिल्टर। आता ज्यांना माहिती नसेल त्यांना समजून गेलं असेल की माझ्या व्हिडिओने की असं असतं बा शेतातले फिल्टर, तर असे असतात। आता हिच्यात बघा एवढं पाणी, म्हणजे ही जवळपास आता 2-3 वाजेपर्यंत चालेली। आता ही इकडे हिची डीपी आहे या साईडला, आता हिला चालू करावं लागेल। 8 वाजता लाईट येईल तेव्हा ही ऑटोमॅटिक चालू होऊन जाईल, तोपर्यंत मला इथंच थांबावं लागेल, तिथं ट्रॅक्टर जवळ सावलीत। आज सकाळी माहिती का काय झालं, माझी ना उठायची बिलकुल इच्छा नव्हती आज, म्हणजे शेतात यायची बिलकुल इच्छा नव्हती। पप्पा मला म्हणत होते चल आज ती केळीची गाडी, आज शेवटचा दिवस आहे, आवर चल। म्हटलं माझं डोकं दुखतंय, आणि खरंच माझं आज डोकंही दुखतंय। काल मला रात्री एडिटिंग करून हिला टाइम लागून गेला, काल मला 2 वाजून गेला रात्री झोपायला, म्हणून मग असं लवकर इथे 7 पर्यंत इथे येणं म्हणजे जोक नाही आहे ना। आम्हाला सकाळी म्हणजे 6ला 5:30 पावणे 6ला उठून जावं लागतं, म्हणजे मी 2 म्हणजे झोप माझी 4-4.5 तासाची झोप होते, म्हणजे मागच्या 7-8 दिवसापासून आता तीच रुटीन लागून गेलेली आहे। म्हटलं पप्पा, म्हटलं तुम्हीच जा, मला नाही यायचं म्हटलं। पप्पा म्हणे ठीक आहे म्हणे, जाय भाऊ म्हणे झोप। म्हटलं मग झोपता एक विचार आला, म्हटलं पप्पा कोणासाठी पळताय, पप्पा माझ्यासाठीच तर पळताय, मग मीच माझं असून माझ्या शेतात जाणार नाही तर मग काय फायदा। म्हणून मग म्हटलं सोड, म्हटलं ते डोकं दुखायचा कार्यक्रम, चल म्हटलं शेतात जाऊन आपण फ्रेश होऊन जाऊ। आणि खरंच शेतात आल्यावर आता थोडं नॉर्मल फरक जाणवतोय, म्हणजे आता डोकं कमी दुखतंय आता माझं। आणि इकडं आता नजारा बघा, इकडं चालू आहे आता मस्त। इकडची विहिरीला तर काहीच नाही, हिला काहीच वांदा नाही, कारण इकडनं पाणी खूप आहे ना, पण तिला तिकडे वांदा आहे। आता दाखवली ना मी पहिले, फक्त आता ही 2-3 वाजेपर्यंत चालेल, मग त्यानंतर हिला पण बंद करावं लागेल। माझ्यासाठीच माझे पप्पा पळताय बा, मग मी का नको जाऊ, म्हणून मग मी आता शेतात आलेलो आहे। एक चांगला माइंडसेट तयार होतो, म्हणजे असं नवीन विचार येतात शेतात आल्यावर की काय इथं काय लावलं पाहिजे या जमिनीमध्ये, काय उगू शकतं, म्हणजे काय उगू शकतं नाही, उगेल तर सगळंच पण मग टेक्निक कशी राहते ना ते मला रोज पप्पा सांगतात। म्हणून मग आज आमची एवढी अख्ख्या गावात 30-35 ची रास बसते त्या गाडीला, म्हणजे एका गाडी मागे 30-35 राज, ते पण बिना शेणखतची केळी होती आमची। यावर्षी शेणखत लावलं नव्हतं, एक एक्सपेरिमेंट होता, बिना शेणखतची किती रास देते बा, तर ती 30-35 ची रास काढते बघितली। आणि पप्पानी जर शेणखत टाकलं तर ती कितीची देईल। आता तर ते तुम्हाला ज्यांनी पहिले व्हिडिओ बघितले त्यांना माहिती की आता नवीन याच्यात शेणखत टाकलेलं आहे, तर तेव्हा बघा आता जे कंटिन्यू जे राहतील त्यांना समजेल आता पुढे 8 महिन्यानंतर तिथं केवढी रास बसते। तर सबस्क्राईब करून ठेवा, तो टाइम पिरियड बघण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा बरं का। आता माझ्याकडनं पाईपलाईन फुटता वाचली, माहिती कस काय। आता हे जे कॉक दिसतंय का तुम्हाला, हे मी आणि पप्पा चालू करायचं विसरून गेलेलो होतो, आणि मी डायरेक्ट तिकडे डिगीच्या धरणात जाऊन बसलेलो। तिकडे एवढा जोरात प्रेशर चालू झाला, म्हणजे
पाणी लीक तर चालू झालं, त्यानंतर इकडचे कॉक सट 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 करत होते. मला पप्पांनी इमर्जन्सी बोलवलं, मला माहिती नाही ना माझं हे यांच्यात आता चालू झालेलं आहे. मग पप्पा म्हणे पाणी इकडे जाते, तू तिकडची मोटर बंद कर पळ म्हणे इकडे. मग मी तिकडची मोटर बंद केली आणि तोपर्यंत मग कॉक वाचले, बस फटकन फुटले असते सगळे. मग उपात होती. आता वापस चालू आहे तिकडे त्या धरणात, तर ती मोटर चालू करतो. हा जो पाईप आहे ना, हा इथून कटून गेला असता. मी इथं हे बघा याच्यात आहे ना काडी घालून दिली होती मोटर बंद केल्यानंतर. जेव्हा मोटर चालू झाली होती ना, हे जे ना इथपर्यंत पाणी होतं, डायरेक्ट इथपर्यंत पाणी. हे जे शेवटचं दिसतंय का, इथून हा पूर्ण डबका भरलेला होता. एवढा प्रेशर होता, कारण ती पण मोटर आणि ही पण मोटर एकाच शेतात जात होती. त्या पाईपलाईन तिकडे सट 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 करत होत्या. म्हणून मग हिला एकदम इमर्जन्सीमध्ये पळून बंद केलं. मग हे पण बंद केलं आणि तसंच गाडीवर निघून तिकडे त्या शेतात गेलो. आणि मग त्या मोटरी बंद केल्या. मोटारी नाही, ते कॉक फिरवले, म्हणजे तिकडच्या शेतात पाणी लावलं. आता याला चालू केली, आता झालं व्यवस्थित. आता वापस चाललोय तिकडे पप्पांना घ्यायला. आता हे पाहिजे तुम्हाला बांबूचे दिसताय ना, यांना टेकण्या म्हणतात. आता या टेकण्या एक झाडाला या टाईप मध्ये अशा लावावं लागतात, कारण याच्यानी ना झाडाचं जे ते बघा तिकडे ते दादा करताय बघा, हे वजन आहे ना, झाड खूप हे केळीचं वजन खूप होऊन जातं ना, म्हणून झाडाला असा टेका द्यावा लागतो. ते बघा तसा टेका देत आहे. आता हे बघा इकडे पण चालू आहे, असा टेका द्यावा लागतो, ज्याच्यानी ना हे खाली पडत नाही, म्हणजे असं सुटत नाही. त्यासाठी मग इथं याला बॅलन्स करायला हे करावं लागतं. इथं शेतात फिरता बघा मला काय दिसलं, हे झाड बघा तुम्ही. हा इथून चालू होतंय, किती वरती गेले ते, बापरे. आणि बाकीच्यांची हाईट बघा आणि त्याची हाईट बघा कुठे होते, तर डायरेक्ट असं आयफल टावर सारखं वरती गेलं. मी पहिलं केळीचं झाड बघितलं एवढं वरती गेलं आमच्या शेतातले. अरे बापरे, बघा तुम्हीच बघा ना किती वरती आहे. हे इथून चालू होत आलं, हे आलं वरती. हे पा केवढं वरती. इथे शेतात आहे ना बुटच घालावं लागतं, माहिती का बरं, कारण हे चुकाटा इथे सगळ्यांना माहिती आहे. इकडं आता असं याच्यात साप वगैरे काही राहू शकतं. आता तुम्ही त्या दिवशी बघितला साप होता है ना, म्हणून मग त्याच्यामुळे बुटच वापरायचे, चप्पल तर कधीच नाही. मी आधी चप्पल वापरायचो, पण पप्पा मला रागवायचे की चप्पल नाही म्हणून मग आता बुटं वापरतोय. आणि हे माझे जिमचे बुट आहे. जिम बंद केल्यामुळे मी आता ना शेतात काढून घेतले. आता वॉल फिरवतोय. पप्पा ते बाहेर आलेलं आणि त्याच्याशी बोलताय, म्हणून आता पप्पांचं काम मी करतोय, वॉल फिरवायचं काम. तर काही पाईपलाईन जाणार होती कामात ना, पण ती वाचली. हे बघा असं चिखल असतो ना, तर हे ना चिखलांमधनं पण असे एकदम पटकन निघून जातात क्विक. जर चप्पल राहिली ना तर ती अटकून जाते, ती तुटून बी जाते. तुम्ही जर शेतात जाशाल ना तर बुटं घालून जा. आता मी एकटा आहे, म्हणजे पप्पा आता घरी गेले चाळीसगावला. आता मी एकटा आहे म्हणजे शेतामध्ये, ते दादा ते काम करताय मध्ये. तसं मी पण जरी नाही राहिलो असतो ना तरी काही इश्यू नव्हता, कारण आमचे जे काका ते काम करतात ना, त्यांच्यावर आम्ही त्यांच्यावर खूप विश्वास करतो. म्हणजे एकदम इमानदारीने काम करतात ते. जवळपास आमच्याकडे, म्हणजे मी लहान होतो ना 20 वर्षापासून ते आमच्याकडेच काम करतात ते दादा ते. म्हणून मग विश्वासवरच काम चालतंय सगळं. आणि पप्पा आता गेले घरी, आज मी आहे शेतावरती. आज सगळं मला बघावं लागेल, म्हणजे त्यांच्या मागे तर नाही फिरावं लागणार, थोडंच कधी जावं लागतं. म्हणजे तिकडचे ते मोटर वगैरे ते जे आहेत ना, दुपारचे बॉल वगैरे, तेच काम आहे माझ्या मागे, बाकी काही नाही आहे. मग दुपारून माझी पण सुट्टी होऊन जाईल त्यांच्यासोबत. त्यांची 2 वाजता होईल, फक्त एक फरक, माझी 4 वाजता होईल. मला 2 तास इथं शेतात थांबावं लागेल. बघू आज कसं हँडल करतो. तर मी पप्पा नव्हते ना, म्हणून मग मी ही जी केळी अशी जी पडलेली होती हिला आहे ना झाकून दिलंय सगळ्या साईडनी, कारण मग ही पिवळी पडायला नको ना, म्हणून मग मी असं आहे याच्याने हे करून दिलंय. फायनली जेवण वगैरे झालं. जेवण आज पण माझं शेतातच झालेलं आहे, त्या दादा त्यांच्यासोबत. का मस्त वाटतं ना शेतात जेवण, तुम्हाला काय सांगू. जी आपण घरी फिलिंग येत नाही ना जेवणाला, म्हणजे जेवढं पोट इथं 2 घास जरी आपण जेवलो ना, तर घरच्या 2 चपातींपेक्षा जास्त पोट इथं भरतं 2 घासांमध्ये. एक नंबर जातं. जर तुम्हाला कधी एक्सपिरियन्स करायला भेटला ना तर 100% घ्या, असं मी तुम्हाला सजेस्ट करेन. हे बघा किती भारी मस्त चोच मारत्या. आता उडून गेली आहे, कुठे गेली काय माहिती. आता या साईडला बी हे बाई भेटली, अजून एक इथं. अरे कुठे गायब होऊन गेली. पण आज मला असं चांगलं फील वाटतंय का बरं, की आज पप्पा नाही आहे आणि पप्पांचे काम मी पूर्ण करतोय. म्हणजे आज असं बापाचा विश्वास आहे बा आपल्यावरती, हे कळतंय. कारण मग असं हे जे काम आहे ना, हे स्वतः मालकच लागतो या गोष्टींमध्ये. आता पप्पा मला फोनवरून सांगतील की हे करायचंय, म्हणजे सांगतील नाही, सांगताच आहे फोनवरून की हे कॉक फिरव. पण मग आज पप्पा माझ्यावर विश्वास ठेवून आज बाहेर गेले एका कामासाठी. असं विश्वास जिंकलाय मी आजचा, चांगला आहे माझ्यासाठी. आता वाजले दुपारचे 1:30 आणि आता ही संपामध्ये आली. सकाळी बघितली ती किती होती, इथपर्यंत होती सकाळी. हे ना याच्या एक पायरी खाली इथपर्यंत होती, आता पूर्ण चक होऊन गेली बघा. जिथं आता 10 मिनिटं तिला बंद करावं लागेल. बरोबर आहे, टायमावर येऊन गेलो 1:30 वाजता. नाही तर मी अर्धा तास जर लेट आलो असतो तर मग जळाली असते आज, कारण पाणी कमी आहे, ऊन खूप आहे आजचं. 40 आहे आजचं ऊन डायरेक्ट. फायनली सगळे कॉक वगैरे लावून झालेले आणि आजची माझी ड्युटी झाली समाप्त.
म्हणजे त्या दादा त्यांची पण झाली. आता 2 वाजले राईट. आता आम्ही सगळेजण चाललो घरी. त्यानंतर संध्याकाळी मला पप्पा येतील घ्यायला, मम्मी जाईल घरी आणि ब्लॉग एडिट करेल. आता चाललोय घराकडे, म्हणजे इकडे वडगावच्या घरी. तर तिकडे बघू, आराम वगैरे करू थोडा. पण अशी दुपारची तर आता सवय नाही लागली आता झोपायची. हे इथं आता शेतात आलोय ना, मग तर दुपारची सवय मोडूनच गेलेली आहे. तेवढं बरं झालंय. पण आता मग बघू घरी जाऊन TV वगैरे, नाही तर मग ब्लॉग एडिट करत बसेल. घरी आल्यावर बघा काय चालू माझ्या घरात. इथं कैरी म्हणजे लोणचं बनवताय. इथं कैरी फोडताय बघा माझे छोटे पप्पा. त्यानंतर इकडे खार बनवलं जात आहे लोणचं. त्यानंतर माझी आजी कैऱ्या पुसून टाकते. आता ही आत्या बघा माझी याच्यात लोणचं टाकते मस्त. इतकं भारी लोणचं, इतका कडक वास येतो ना बघा आमची आजी पा. आता आलेलो आहे चाळीसगावला. सगळं काही झालं, बाकीचं घरी बोलतो. आता गाडी वॉश करतोय. जेव्हा ब्लॉग एंड करतो ना तेव्हा सगळं सांगतो काय झालं. तेव्हा माझ्या मोबाईलमध्ये बॅटरी पण कमी होती आणि थकून पण खूप गेलो होतो, कारण मी शेतात आल्यावर थोडा रेस्ट केला आणि रेस्ट करून लगेच क्रिकेट खेळायला गेलेलो होतो. मग मोबाईलमध्ये बॅटरी नव्हती म्हणून व्हिडिओ काढू शकलो नाही. म्हणून मग जायच्या टायमाला थोडीशी म्हणजे 10% उरली, त्याच्यात एक शॉर्ट व्हिडिओ काढून म्हटलं घरी बोलतो बाकीचं. तर आता आलेलं आहे घरी. काही नाही, आज दिवसभर एकदम मस्त दिवस गेला. आय होप गाईज तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. लाईक शेअर कमेंट नक्की करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज. बाय.